तर पब्लिक, आज मी एक नवीनच विषय घेऊन आलेलो आहे. तर चला तुम्हाला सांगतो. मी तौसिफ गडकरी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आपण आलेलो आहोत. सातारा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा, सातारा म्हटले की फौजींचा जिल्हा, स्वराज्याची राजधानी सातारा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्या साताऱ्यात आहेत. कंदीपेढ्यासाठी प्रसिद्ध असलेला सातारा, रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध असलेला सातारा, सातारचं कुस्तीमध्ये पण नाव आहे. गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणजे सातारा, अशी एक ना अनेक ख्याती असलेला जिल्हा म्हणजे आपला सातारा. या साताऱ्याच्या प्रसिद्धीत आणखी भर पडते ती सातारच्या राधामुळे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की ही राधा म्हणजे कोण, नक्की तिनं असं काही कार्य केलेलं आहे. तर थांबा तुम्हाला सांगतो, सगळं सांगतो. त्यासाठीच आपण हा एवढा मोठा व्लॉग्स बनवलेला आहे. फक्त व्लॉग्स पूर्ण पहा. जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सातारच्या राधाची नोंद झालेली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सातारच्या राधाची नोंद झालेली आहे. राधामुळे साताऱ्याचा नाव जागतिक पातळीवर गाजू लागलेलं आहे. अनेक मोठमोठी बक्षिसे आपल्या राधाला प्राप्त झालेली आहेत. राधा ही मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथील शेतकरी श्री त्र्यंबक बोराटे व अनिकेत त्र्यंबक बोराटे यांची म्हैस आहे. मोर्रा जातीची म्हैस आहे. राधा जगातील सर्वात कमी उंचीची पाळीव म्हैस म्हणून ओळखली जाते. 19 जून 2022 रोजी जन्मलेल्या राधाची लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. राधाची उंची 2 फूट 8 इंच इतकी आहे. राधा ही तिच्या कमी उंचीमुळे आणि गोंडस रूपामुळे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झालेली आहे. सोशल मीडियावर, खास करून इंस्टाग्रामवर, रील्समध्ये पण ती प्रसिद्ध आहे. सातारची राधा या नावाने त्यांचं वैयक्तिक अकाउंट आहे. जे अकाउंट आत्ता 10,000च्या पुढे त्याला फॉलोअर्स आहेत. तुम्ही सोशल मीडियावर जाऊन इंस्टाग्रामवर तिचे व्हिडिओ पाहू शकता. आज महाराष्ट्रात होणाऱ्या कृषी प्रदर्शनात ती चर्चेचा विषय बनलेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच संपूर्ण देशभरातील कृषी प्रदर्शनात व कृषी उत्सवात अनेक कार्यक्रमात तिला मागणी वाढत आहे. अनेक अभिनेते व राजकीय नेत्यांनी राधाला भेट देऊन प्रेमाने तिची चौकशी केलेली आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार असे अनेक नेते यांनी राधाला आत्तापर्यंत भेट दिलेली आहेत. ज्यामध्ये सत्यजित तांबे, भरणेदादा, कोकाटे असे एक ना अनेक मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे. कृषी प्रदर्शनात अनेक लहान मुले, महिला वर्ग, प्रौढ माणसे अशी अनेक लोक राधाला पाहायला गर्दी करत आहेत. सध्या महाराष्ट्रात कृषी प्रदर्शनाचे वारे वाहू लागलेले आहेत. अनेक लोक कृषी प्रदर्शनात विविध शेती अवजारे बघण्यासाठी, तसेच पाळीव प्राणी बघण्यासाठी, तसेच विविध साधने बघण्यासाठी येत असतात.
आपण पण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या कृषी प्रदर्शनाला वारंवार भेट देत असतो. पण या कृषी प्रदर्शनात राधा सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. राधाला पाहण्यासाठी रांगाच्या रांगा लागत आहेत आणि ती सध्या प्रत्येक कृषी प्रदर्शनाचं आकर्षण बिंदू ठरत आहे. प्रत्येक कृषी प्रदर्शनाच्या बोर्डवर, फ्लेक्सवर राधाबद्दल माहिती सांगितली जात आहे. राधाने जाईल त्या कृषी प्रदर्शनात, उत्सवात अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. राधाला सध्या सगळीकडे चर्चेत व प्रसिद्धीत आहे. तिचे गोंडस रूप, तिची सुंदर असे तिचे पाय, तसेच तिची पिळदार शिंगे, सुंदर अशी शरीरयष्टी, तसेच सुंदर तिचे डोळे आणि तिच्या मालकाने राखलेली योग्य निगा हे पाहण्यासाठी आज महाराष्ट्रातून, कर्नाटकातून तसेच देशभरातून लोक तिला पाहण्यासाठी आपली हजेरी विविध कृषी प्रदर्शनात लावत आहेत. लोक सध्या फॅन तिची फॉलोईंग तिला घरी पण भेटण्यासाठी गर्दी करताना पाहायला भेटते. एखाद्या सेलिब्रिटीसारखी तिची क्रेज झालेली आहे. अशा हे आपल्या सातारच्या लाडक्या राधाला आपल्याकडून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. तिला नक्कीच हे यश आणि भरपूर मिळत जावो, प्रसिद्धी मिळो आणि तिच्या मालकांना त्या एक चांगले दिवस येऊ. इथेच आपण एक सामान्य शेतकरी चांगली प्रगती करू, इथेच आपण एवढी आशा व्यक्त करतो. आयुष्यात मित्रांनो, स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. एक दिवस आपण नक्कीच यशस्वी होणार. फक्त पाहिजे ती जिद्द, चिकाटी, परिश्रम, संयम आणि यशस्वी होईपर्यंत करावे लागणारे प्रयत्न. आपले प्रयत्नच एक दिवशी आपल्याला यशस्वी करणार आहेत. आज ना उद्या, एक ना एक दिवस आपण यशस्वी होणार आहोत. वारंवार प्रयत्न केल्यामुळे एक दिवस विजय तुमचाच आहे मित्रांनो. त्यामुळे न थकता न हारता सतत प्रयत्न केले पाहिजे. म्हणतात का नाही, प्रयत्नांती परमेश्वर. सतत प्रयत्न केल्यामुळे परमेश्वर बी आपल्याला भेटतो. या उक्तीप्रमाणे नक्कीच त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काही गोष्टीमुळे समाजात आपण हिणवले जातो. लोक आपल्याला टोमणे, नावे ठेवतात. पण त्याच गोष्टीमुळे आपण कधी प्रसिद्धीस येऊ हे राधा आपल्याला इथे शिकवून जाते. आपलं आयुष्य कुठून व कधी बदलेल हे फक्त देवालाच माहीत आहे. त्यामुळे आपल्याकडे जेवढं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे हे सर्व साध्य होणार आहे. त्यामुळे लढत राहायचं, रडून काही उपयोग नाही. एक दिवस आपण नक्कीच टॉपला असणार. पाहिजे ती जिद्द आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. मित्रांनो, ही सर्व शिकवण आपल्याला राधाकडून मिळते. आणि प्रसिद्धी मिळायला वेळ मिळत नाही, वेळ लागत नाही. प्रसिद्धी आपल्याला कधी कुठून भेटून जाईल हे नक्कीच आपल्याला राधा शिकवते. आणि ह्या वाटचालीस राधाच्या शुभेच्छा. आपल्याला शिकवण आहे आपल्याला तिची. तुम्ही पाहू शकता राधाला पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात होणारी गर्दी आणि तिची चित्रे आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला सादर करत आहोत. पाहू शकता सुंदर असं राधाचं रूप आणि तिची चालण्याची अदा, त्यावर आपण सगळे फिदा. अशी ही आपली सातारची राधा नक्कीच आपल्या जिल्ह्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत
किंबहुना संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात तिनं आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि सातारची राधा म्हणून तिची सध्या ओळख सर्वत्र होत आहे. पाहू शकता तुम्ही कशी ती मस्तपैकी आराम करत आहे आणि झोप काढत आहे. असा हा तिचा राजेशाही थाट. बसण्यासाठी तिला मॅटची सोय आहे. तसेच विविध फॅन वगैरे लावलेले असतात. लोक पाहायला अशी तुंबड गर्दी करतात. कोण फोटो काढतंय, कोण सेल्फी घेतंय. अशी तिची क्रेज नक्कीच तुम्हाला भारावून जाईल. कधी तिला पाहायचा योग जुळला तर नक्कीच तुम्ही कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि सातारच्या राधाची एक झलक नक्कीच पहा. सुंदर असं देवानं दिलेलं सुंदर असं देखणं रूप, तितकंच साजिरं आणि तिची सेलिब्रिटीप्रमाणे होणारी क्रेज नक्कीच आपल्याला भारावून सोडेल यात तिळमात्र शंका नाही. मित्रांनो, राधाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आपलं चॅनेल नवीन आहे. आपल्या तौसिफ गडकरी या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपले विविध व्हिडिओ आपापल्या मित्रांपर्यंत आणि साताऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कसा वाटला हे पर्यंत अभिप्राय द्या. नक्कीच हा व्हिडिओतून तुम्हाला नवीन आपल्या व्लॉग्समधून नवीन माहिती देण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. आपला प्रयत्न छोटा आहे आणि आपण नवीन आहोत या क्षेत्रात. नक्कीच आपण पण राधाप्रमाणे एक दिवस टॉपला जाणार. आपण रोज काही ना काहीतरी नवीन घेऊन येण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपले प्रयत्न नक्कीच एक दिवशी यशस्वी होताना दिसतील. कारण हजारो लोकांची प्रार्थना दुआ आपल्या संगत आहेत. नक्कीच तुम्हाला सातारची राधा कशी वाटली नक्कीच कळवा. आणि शेतकऱ्यांनी विविध जातीचे जनावरे, पक्षी व पाळीव प्राणी पाळले पाहिजेत, जेणेकरून त्यांना प्रसिद्धी व ख्याती मिळेल. विविध तंत्राचा शेतीमध्ये उपयोग केला पाहिजे, ज्यामुळे आपलं व जिल्ह्याचं तसंच राज्याचं नाव होईल अशी ती आशा व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मंडळ आभारी आहे.